बाप रे बाप. जिल्हाधिकारी कार्यालयात शिरला भला मोठा साप. जिल्हाधिकारी कार्यालयात एरवी आगंतुकांची वर्दळ सुरू असते. निरनिराळी कामं घेऊन याचिकाकर्ते कार्यालयात येत असतात. आज मात्र एक आगंतुक जिल्हाधिकारी कार्यालयात आला. त्याचं काम कुणाकडे होतं कोणास ठाऊक, पण कर्मचाऱ्याची चांगलीच तारांबळ उडाली. गुरुवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दैनंदिन कामकाजाला सुरुवात झाली. खालच्या मजल्यावर असलेल्या नोंदणी शाखेमध्ये येणारे जाणारे याचिकाकर्ते आपली टपाल नोंदवित होती. 12:30च्या सुमारास एक महिला कर्मचारी कक्षातील जमा झालेल्या फायलीची आवरासावर करत असताना तिच्या हाताला स्पंज सारख्या वस्तूचा स्पर्श झाला. नीट निरखून पाहिलं असता फायलींच्या आडोशाला एक भला मोठा साप लपून बसल्याचं लक्षात आलं. सापाला पाहून कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. घाबरून सर्वजण कक्षाच्या बाहेर जाऊन उभे राहिले. जिल्हाधिकारी कार्यालयात साप शिरल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं सर्व विभागात पसरली. साप पाहण्यासाठी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं जमा झाला. काही जण अप्रूप म्हणून तर काही जण भीतीनं सापाला बघत होते. अशातच काही सतर्क कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांना फोन लावून बोलवलं. सर्पमित्रानं येऊन सापाला पकडलं. हा साप धामण प्रजातीतील आणि बिनविषारी असल्याचं सांगितलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र हा साप थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती भागात शिरला कसा याचा शोध लागू शकलेला नाही. या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराची साफसफाई करण्याची मागणी केली जाते.